तो एक शर्ट घातला की मी जिंकतोच. ऐकलंय ना हे वाक्य कधीतरी? किंवा कदाचित आपण स्वतःच हे अनुभवले असेल. आपल्या सगळ्यांकडे असतोच असं एक खास लकी शर्ट किंवा ड्रेस जो घातला की असं वाटतं की आजचा दिवस आपलाच आहे. पण खरंच यात काही जादू आहे की यामागे काहीतरी वेगळंच शास्त्र आहे? चला आज आपण हेच समजून घेऊया. अगदी बरोबर. जरा विचार करा, कपाटात कितीही कपडे असले तरी जेव्हा एखादी महत्त्वाची मीटिंग असते किंवा एखादी मुलाखत, तेव्हा आपला हात आपोआप त्याच एका ठराविक कपड्याकडे जातो नाही का? जसं काही तो कपडा नाही तर यशाची हमीच आहे. आपल्या बाबतीत पण होतं ना असं? आपल्याला वाटेल ही एक अंधश्रद्धा आहे, पण अजिबात नाही. ही कोणतीही जादूटोणा किंवा अंधश्रद्धा नाहीये. हा खरं तर आपल्या सगळ्यांच्या मेंदूचा एक फारच इंटरेस्टिंग खेळ आहे. विश्वास बसणार नाही, पण आपण जे कपडे घालतो त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर आणि आपल्या कामावर होत असतो. हो, आणि मानसशास्त्रामध्ये या खेळाला एक खास नाव सुद्धा आहे. तर आज आपण याच जादुई मानसशास्त्राबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या कपड्यांमागे दडलेलं आहे. या कॉन्सेप्टला म्हणतात एन्क्लोज्ड कॉग्निशन. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ काय तर आपण जे कपडे घालतो त्याचा थेट परिणाम आपले विचार करण्याच्या पद्धतीवर होतो. म्हणजे आपला मेंदू त्या कपड्यांशी जोडलेले गुणधर्म जणू काही स्वतःमध्ये ओढून घेतो. समजा आपण एखादा छान पॉवरफुल सूट घातला तर आपला मेंदू हुशारी, आत्मविश्वास, गांभीर्य हे सगळे गुण लगेच ॲक्टिवेट करतो आणि मग आपली काम करण्याची पद्धतच बदलते. आणि हो, हे काही हवेत बोलत नाहीये, यामागे पक्के सायंटिफिक पुरावे आहेत. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये, याची उदाहरणं आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या भारतीय संस्कृतीत सुद्धा सहज बघायला मिळतात. चला तर मग ह्यामागचं सायन्स काय आहे ते बघूया. गोष्ट आहे 2012 सालची. नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये 2 संशोधक होते, हेजो ॲडम आणि ॲडम गॅलेन्स्की. त्यांनी एक असा भन्नाट प्रयोग केला ज्यांनी ही एन्क्लोज्ड कॉग्निशनची थ्योरी सगळ्या जगासमोर सिद्ध केली. आणि हा प्रयोग इतका जबरदस्त होता ना, त्यांनी काय केलं, काही लोकांना एक पांढरा कोट दिला. यातल्या अर्ध्या लोकांना सांगितलं की हा डॉक्टरचा कोट आहे आणि उरलेल्या अर्ध्यांना सांगितलं अरे हा तर पेंटरचा कोट आहे. आता गंमत बघा, कोट एकच होता, पण ज्यांना वाटलं की त्यांनी डॉक्टरचा कोट घातलाय त्यांनी आपल्या कामात कमालीची एकाग्रता दाखवली, अचूकता दाखवली. तर ज्यांना वाटलं की तो पेंटरचा कोट आहे त्यांची एकाग्रता अगदी सामान्य होती. कमाल आहे ना, कपडा तोच, पण त्याच्याशी जोडलेल्या भावनेमुळे वागण्यात केवढा फरक पडला. हेच लॉजिक आपल्याकडे पण अगदी तंतोतंत लागू होतं. बघा ना, सणासुदीला आपण जेव्हा पारंपरिक कपडे घालतो, साडी किंवा कुर्ता, तेव्हा आपल्या वागण्यात, आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये एक वेगळाच रुबाब आणि आत्मविश्वास येतो. आणि याच्या अगदी उलट, आठवा बरं ते वर्क फ्रॉम होमचे दिवस. दिवसभर पायजामा घालून काम केल्यामुळे अनेकांना आळस यायचा, कामात मन लागायचं नाही. कारण पायजामा आपल्या मेंदूला सिग्नल देतो की आता आराम करायची वेळ झालीय. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या माहितीचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी कसा करायचा? चला तर मग आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे 3 सोपे आणि पॉवरफुल नियम बघूया. हे नियम आपण आजपासूनच वापरू शकतो. तर हे आहेत ते 3 सोपे नियम जे आपल्या कपाटाला आपल्या यशाचं एक महत्त्वाचं साधन बनवू शकतात. पहिला नियम आहे, मूडनुसार नाही तर ध्येयानुसार कपडे घाला. दुसरा, आपला पॉवर आउटफिट शोधा. आणि तिसरा, महत्त्वाचा नियम, आपल्या आयुष्यातून नकारात्मक कपड्यांना कायमचा निरोप द्या. पहिला नियम, आणि हा खरंच खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा काय होतं, आपला मूड खराब असला की आपण कोणतेही साधे जुने कपडे घालून बसतो. पण सायकॉलॉजी सांगते की नेमकं याच्या उलट करायला हवं. ज्या दिवशी खूप निराश किंवा उदास वाटत असेल ना, त्या दिवशी मुद्दाम उठून आपले सगळ्यात चांगले इस्त्री केलेले कपडे घाला. असं केल्याने आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा फील गुड हॉर्मोन तयार होतो आणि विश्वास ठेवा, आपल्याला लगेच खूप बरं वाटायला लागतं. आता दुसरा नियम, आपला पॉवर आउटफिट शोधून काढा. म्हणजे असा एखादा ड्रेस, शर्ट किंवा साडी जे घातल्यावर आपल्याला आतून प्रचंड आत्मविश्वास वाटतो. असं वाटतं की काही होऊ दे, मी सांभाळून घेईन. मग जेव्हा एखादी अवघड परिस्थिती समोर येते, जसं की मोठी मीटिंग किंवा इंटरव्ह्यू, तेव्हा हाच पॉवर आउटफिट आपल्यासाठी एका मानसिक ढालीसारखं काम करतो. आणि शेवटचा तिसरा नियम, आपल्या कपाटात असे काही कपडे आहेत का ज्यांच्यासोबत काहीतरी वाईट आठवण जोडलेली आहे किंवा जे घातल्यावर आपल्याला आपल्या शरीराबद्दल कमीपणा वाटतो? असतील तर असे कपडे आजच्या आज आपल्या वॉर्डरोबमधून बाहेर काढा. कारण हे कपडे नकळतपणे आपल्या मेंदूला सतत त्या नकारात्मक गोष्टींची आठवण करून देत राहतात. तर मुद्दा हा आहे की आपले कपडे हे फक्त शरीर झाकण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी नसतात.
ते एक खूप पॉवरफुल मानसिक साधन आहेत. त्यामुळे आजच आपल्या वॉर्डरोबकडे या नव्या नजरेतून बघा आणि आपला स्वतःचा पॉवर आउटफिट नक्की शोधा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कपडे माणसाला घडवत नाहीत हे खरं असलं तरी कपडे माणसाची मानसिकता नक्कीच घडवतात. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावरच तर ठरतं की जग आपल्याकडे कसं पाहणार आहे. तर मग जाता जाता आपल्यासाठी एक प्रश्न. आपल्या कपाटात असा कोणता खास पॉवर आउटफिट आहे? असा कोणता ड्रेस आहे जो घातल्यावर आपल्याला वाटतं की आपण अख्खं जग जिंकू शकतो? जरा विचार करून बघा. शेवटी हे सगळं आहे आपल्या मनाचे खेळ. याबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल किंवा बोलायचं असेल तर आपण डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. परीस फाउंडेशनच्या या सादरीकरणात आज इथेच थांबूया. धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.